इंडियन एक्सप्रेस बातमीनुसार जास्त थंड पाणी आपल्या शरीराला शॉकमध्ये टाकते. जास्त थंड पाणी पिले तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रभावित होते. यामुळे पोटात दुखते, पचनशक्ती बिघडते. काही लोकांना ब्लड व्हेसल्समध्ये समस्या होऊ शकते, ज्यामुळे इरिटेशन मध्ये त्रास होऊ शकतो. आपण गरमीमध्ये थंड पाणी सेवन करत असाल तर आपल्या गळ्यामध्ये इरिटेशन बरोबर इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवू शकते. आपण जेवण केल्यानंतर एकदम थंड पाणी पिले तर गळ्यामध्ये खोकची समस्या उद्भवू शकते. ज्यांना पहिले सर्दी, जुकाम, फ्लू, एलर्जी आहे त्यांना गळ्यात खोकची समस्या उद्भवू शकते. आपण थंड पाणी पिले तर गळ्यात ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या अडकून जाऊ शकतात. रक्ताचा प्रवाह थोडा कमी होऊ शकतो. संक्रमण झाल्यामुळे ठीक होण्याची समस्या येऊ शकते. तसेच रक्तवाहिन्या संकुचित झाल्यामुळे सूजन किंवा गाठी याबरोबर कब्ज समस्या उद्भवू शकतात. याकरता पचनासाठी थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी पिल्यावर मांसपेशींमध्ये त्रास उद्भवतो. याकरता आपल्याला गिळण्यास त्रास होऊ शकतो. खास करून ज्यांना गळ्याची समस्या आहे त्यांनी बर्फमध्ये पाणी टाकून थंड पाणी पिऊ नये. काही लोकांना थंड पाणी पिल्याने गळ्यात खाजवते, तसेच बंद नाक, रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ शकते. तसेच थंड पाणी पिल्यामुळे हार्टच्या गतीमध्ये कमी येऊ शकते. त्याच्या प्रभावामुळे दशविकर्णीय नर्व्हकी ॲक्टिव्ह होण्यास जिम्मेदार ठरतो. ही हार्ट गतीला रेग्युलेट करण्याचे ऑटोनोमस नर्व्हस सिस्टीमचा महत्त्वपूर्ण कंपोनेंट आहे. तसेच थंड पाणी पिल्यामुळे शरीरातील काही हाडे मधील नसांना थंडी होऊ शकते, जे आपल्या डोक्यामध्ये प्रभावित करत असतात. यामुळे डोकेदुखी होऊ शकते. ज्यांना सायनस, मायग्रेन आहे त्यांनी थंड पाणी पिण्याच्या प्रति अतिसंवेदनशील आहे. ही समस्या आणखी तीव्र होऊ शकते. तसेच आपण थंड पाणी पिले तर शरीरातील फॅट जाळून टाकण्याची अडचण येऊ शकते. आपण जर वजन घटवण्याचे ठरवत असाल तर त्याला बाधा येऊ शकते. अशातच आपण जेवणानंतर थंड पाणी पिले तर खाद्यपदार्थांचा साठा तयार होतो. आपण जेवल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे थंड पाणी पिऊ नये. थंड पाण्यामुळे दातांमध्ये संवेदनशीलता वाढू शकते. याकरता आपल्याला चावण्यासाठी व पाणी पिण्यासाठी जास्त त्रास होऊ शकतो. आपण जास्त थंड वस्तू खाल्ली तर दातांमध्ये इनेमल कमजोर होतो. यामुळे सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. ज्यांना गळ्याची समस्या आहे त्यांनी गुणगुणे किंवा नॉर्मल पाणी प्यावे. ज्यांना पहिल्यापासून दातांमध्ये संवेदनशीलता असते त्यांनी सुद्धा साधे गुणगुणे पाणी प्यावे, आराम वाटेल. तसेच थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच आपण बाहेरून आल्या बाहेरची उष्णता व आपण थंड पाणी पिलो तर आपल्या शरीरामध्ये थंड त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये दुष्प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे आपले संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. आपण प्रत्येक दिवशी 8 ते 10 ग्लास पाणी पिले पाहिजे. परंतु काही लोक असे असतात की जास्त थंड पाणी पितात. एक
एका ग्लास अर्ध्या पाणी व अर्धा ग्लास बर्फ बाहेरून आल्यावर एकदम थंड पाणी पितात. बाहेर उष्ण धूप आणि घरात आल्यावर एकदम थंड पाणी पितात असे बिलकुल करू नये. त्यामुळे गळ्याची समस्या उद्भवते. आपण असे केले तर आपणास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.